मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वादंग उठलाय। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, घाटकोपरची भाषा गुजराती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानं वादाची ठिणगी। मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या भागाची काही भाषा असते। त्या घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे। भैयाजी जोशींचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच, ती प्रत्येकाने शिकलीच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सभागृहात भूमिका स्पष्ट, तर आदित्य ठाकरे यांच्याकडून फडणवीसांच्या भूमिकेचे आभार। भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही, त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे। अध्यक्ष महोदय आभार मानू दे। अध्यक्ष महोदय मराठीच्या विषयावर आभार मानतोय, 1 मिनिट बोलू द्या। विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर पोटदुखी आहे का? आपण मानलेले आभार मी रेकॉर्डवर घेतलेले आहेत। मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही, भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यानंतर विधान परिषदेमध्ये गोंधळ। जोशींनी माफी मागितल्यानं विरोधकांचा सभात्याग। विचारसरणी आताच्या सरकारला हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू। जोशीबुवांनी काड्या करू नयेत, भाजप विधानाशी सहमत आहे का, राज ठाकरे यांचा सवाल। तर जोशींचं वक्तव्य ऐकलं नाही, मात्र महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। अनाजीपंत काल विष कालवून गेले, उद्धव ठाकरे यांच्याकडून भैयाजी जोशी यांचा अनाजीपंत असा उल्लेख। भैयाजी जोशी हा चिल्लर माणूस हे जाहीर करा आणि जोशींवर कारवाई करा, उद्धव ठाकरे यांची मागणी। मुंबईची भाषा मराठीच, पण माझ्या विधानाचा गैरसमज झाला। वादानंतर भैयाजी जोशी यांची सारवासारव। मुंबईमध्ये बहुभाषिक लोक असून भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नाहीत, असाही जोशींचा दावा। मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं, आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। भैयाजी जोशींचं वक्तव्य राजद्रोह, भैयाजी जोशींचं वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान नाही का, संजय राऊत यांचा सवाल। तर जोशींच्या वक्तव्याचा फडणवीस अजित पवारांनी निषेध केला पाहिजे, राऊतांची मागणी। भैयाजी जोशींचा विचार सरकारला मान्य आहे का, अंबादास दानवे यांचा देखील सवाल। मराठी ही आमची राजभाषा, अशा प्रकारचं वक्तव्य हे राजद्रोहात बसतं। हे औरंगजेबापेक्षा भयंकर कृत्य आहे की मराठी तुमची भाषा नाही सांगणं। हे मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच, भैयाजी जोशी यांनी समजून घ्यावं, जोशी यांनी माफी मागावी, आदित्य ठाकरे यांची मागणी। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचं समर्थन आणि स्वागत। जोशी ऋषितुल्य व्यक्ती, त्यांचा दांडगा अभ्यास, भाषा अभिजात नसते, ती व्यक्त होण्याचं एक साधन। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याची सदावर्ते यांच्याकडून पाठराखण। भैयाजी जोशी साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचं मी समर्थन करतो। त्या वक्तव्याचं मी खरोखर त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो।